मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 पासून अर्ज मागवले होते, पण सध्या अर्जासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे सुरू करण्यात येणार आहे असे देखील कळवण्यात आले होते. कोणत्याच प्रकारे या योजनेचे अर्ज मागवण्यात सुरू झालेले नाही आहेत. वेबसाईट देखील लॉन्च झाली नाही व नवीन ॲप बनवणार होते ते देखील अजून आलेलं नाही आहे. तर काय आहे कारण या योजनेमागचे, का सध्या सुरू झाले नाही, या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम आपण या योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या योजनेचे स्वरूप हे पात्र महिलांना दरमहा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे 1,500 रुपये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि त्यातच ज्या महिला केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे, कोण लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे याची माहिती आपण समोर पाहणार आहोत. तर कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थी कोण आहेत? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. सादर लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 1,500 रुपये दरमहा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आवश्यक. सक्षम पदी अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्नात 2.5 लाखापेक्षा पर्यंत असावे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सादर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. सध्या आपल्याकडं या योजनेचे अर्ज सुरू झालेले नाही आहेत. या योजनेअंतर्गत नवीन ॲप लॉन्च करणार होते ते देखील सुरू झालेले नाही आहेत. वेबसाईट देखील सुरू नाही आहे. पण या योजनेचे वेबसाईट आणि अर्ज कधी सुरू होतील या संदर्भात शासनामार्फत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. पण अशी अपेक्षा आहे की 1 ते 2 दिवसामध्ये या योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात येतील. कारण की शासनाने सर्व शेड्यूल दिलेला होता की आले होते की या तारखेला सुरू होणार, या तारखेला यादी लागणार, या तारखेला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे देखील येणार. पण त्या तारखेप्रमाणे होत नाही आहे. कधी होईल तर या संदर्भात नवीन अपडेट कोणतीही नाही आहे. पण आपल्याकडे सध्या या योजनेच्या अटी शर्तीचे, सादर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र उपलब्ध झाले आहेत. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तात्पुरते ते डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरून ठेवा. जेव्हा या योजनेचे अर्ज सुरू होतील, जेव्हा या योजनेसाठी वेबसाईट देखील सुरू होईल आणि ॲप सुरू होईल, तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती या संदर्भात माहिती देणार आहोत. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आता या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांनी सर्वात प्रथम आपले डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहेत. जेव्हाही वेबसाईट आणि अर्ज सुरू होतील तेव्हा सर्वात प्रथम आपण आपल्या चॅनलवरती अपडेट देणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तात्पुरतं हमीपत्राची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती डाउनलोड करून ठेवा, व्यवस्थितरित्या भरून ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.